नमस्कार मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ आता आपण घर बसल्या अगदी आपल्या मोबाईलवरती घेऊ शकतो. यासाठी आपल्याला अगोदर आपले सरकार सेवा केंद्र पोर्टलची नोंदणी करावी लागेल. चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण नोंदणी कशी करावी. तर या ठिकाणी आपल्या लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम ब्राउझरवरती आपले सरकार असं सर्च करायचं आहे. आपले सरकार सर्च केल्याच्या नंतर येथे mahaonline.gov.in या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशन हेअर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 ओपन होईल. त्यामधील आपल्याला ऑप्शन 1 सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्याच्या नंतर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर झाल्याच्या नंतर सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि OTP सेंड करायचा आहे. OTP सेंड केल्याच्या नंतर येथे आपला OTP एंटर करून घ्यायचा आहे. OTP एंटर झाल्याच्या नंतर युजर नेम मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार नंबर एंटर करायचा आहे आणि चेक युजर नेम अवेलेबिलिटी या ऑप्शनवर क्लिक करून आपला युजर नेम चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर पासवर्डमध्ये येथे आपला पासवर्ड सेट करायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये आपल्याला परत एकदा तोच पासवर्ड टाकून पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर आपला नाव, त्यानंतर येथे आपली डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे. डेट ऑफ बर्थ एंटर केल्याच्या नंतर येथे डिक्लेरेशनमध्ये आय ॲक्सेप्ट म्हणून ऑप्शन आहे, त्यामध्ये चेकबॉक्स क्लिक करायचा आहे त्या चेकबॉक्सवरती आणि रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर येथे आपली थँक यू आर सक्सेसफुली रजिस्टर विथ आपले सरकार युजर नेम, इथे आपला युजर नेम दिसत आहे आणि डिस्ट्रिक्ट. तर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन केलेले युजर ID आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला युजर ID या ऑप्शनमध्ये आपला युजर ID एंटर करून घ्यायचा आहे. पासवर्ड एंटर झाल्याच्या नंतर कॅप्चा आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे आणि आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पोर्टल लॉग इन झालेला आहे आणि असा डॅशबोर्ड दिसत आहे. यामध्ये आपल्याला डावीकडच्या बाजूला रिन्यू डिपार्टमेंट मध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला रिन्यू सर्व्हिस मध्ये जायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता सर्टिफाईड कॉपी रेकॉर्ड ऑफ राईट्स, लँड रेकॉर्ड्स, लेबर सर्टिफिकेट, ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, रेसिडेंटल सर्टिफिकेट, टेम्पोरल रेसिडेंटल सर्टिफिकेट, अटेन्शन ऑफ अफिडेविट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, अशा प्रकारे सर्टिफिकेट आपण घर बसल्या मोबाईलवरती काढू शकतो. तर आपण उद्याच्या पार्टमध्ये पाहणार आहोत इन्कम सर्टिफिकेट कसे काढायचे. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. धन्यवाद.